मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने। स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। आपलं चॅनल देवाची या द्वारी या नवीन व्हिडिओमध्ये आपण द्वारकेची सिरीज करत आहोत। आता आपण आहोत द्वादश ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर मंदिरात। माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकता। आता या संपूर्ण मंदिराचा आपण व्हिडिओ करणार आहोत आणि द्वारकेपासून हे काही अगदी जवळच अर्ध्या तासाच्या अंतरावरच हे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे। तर या मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगते। चला आता आपण मंदिर बघूया। आता आपण मंदिरात आलेलो आहोत। हे आहे द्वादश म्हणजे 12वं ज्योतिर्लिंग आणि दारुका वनात स्थित आहे। थोडं खोलग्यामध्ये ज्योतिर्लिंग स्थित आहे, ते काही आपण पाहू शकत नाही आणि मोबाईलही अलाउड नाही आहे। इथे टीव्ही मध्ये दिसत असेल कदाचित तुम्हाला, मे बी तितकंच आपण दाखवू शकतो, परंतु थोडंसं भुयारात असल्यासारखं या ठिकाणी भगवान शिवाचं 12वं ज्योतिर्लिंग आहे। तर हे आहे नागेश्वर मंदिर। हा मंदिराचा आतमधला परिसर तुम्ही बघू शकता। इथे आहेत श्री नंदी महाराज विराजमान। जय हो नंदीकेश्वरा, जय हो नंदीकेश्वरा। आणि हा मंदिराचा आतील परिसर आहे। आज सोमवार असल्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही हा मंदिराचा आतील परिसर। हाय हाय तर आता या मंदिराबद्दलची एका बाजूला थांबून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी द्वादश ज्योतिर्लिंग आणि हे दारुका वनात स्थित आहे असं सांगतात। द्वारकेच्या शेजारी असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वर स्वतः इथे पूजा करण्यास येत असत आणि इथे शिव पार्वती नाग नागिनीच्या रूपात वास करत होते या जंगलामध्ये, म्हणून इथे नाग आणि नागिनीची प्रतिमा वाहण्याचा प्रघात आहे। परंतु अनफॉर्च्युनेटली आपण मंदिरातलं शिवलिंग दाखवू शकत नाही, तिकडे मोबाईल रिस्ट्रिक्टेड आहे। आणि हा आहे मंदिराचा संपूर्ण परिसर। या मंदिराचं बाहेरून स्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे, तेही आपण दाखवलंच आहे। अजून एकदा मी तुम्हाला ते दाखवते। आणि इथे खूप उंच असा एक त्रिशूळ आहे। आता त्याकडे आपण जाऊया आणि बघूया। चला, बघू शकता तुम्ही नागेश्वर मंदिराच्या आतच हा भला मोठा त्रिशूळ स्थापन केलेला आहे आणि इथे शेरावाली मा पार्वतीची खूप देखणी आणि सुबक अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही। हे मंदिराच्या प्राकारात आतील बाजूचं शिवाचं प्रिय त्रिशूळ, डमरू आणि त्याच्यावर नागदेवता स्थित आहे। प्रामुख्याने हे नागेश्वर मंदिर नाग आणि नागिनीच्या रूपात शिव पार्वतीने इथे वास केल्यामुळे त्या प्रतिमेची इथे पूजा केली जाते आणि नागनागिनीला शिवलिंगावर चढून अभिषेक केला जातो असा इथला प्रघात आहे। तर हे आहे मंदिराचं आतील स्वरूप। आता आपण मंदिर बाहेरच्या साईडने पाहूया। ज्योतिर्लिंग मी तुम्हाला दाखवू शकले नाही, परंतु हे द्वादश ज्योतिर्लिंग आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमचे आज 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम पूर्ण झाले आहेत। तर आता मंदिराचा बाहेरचा परिसर आपण बघूया। चला, आता आपण मंदिर परिसराच्या बाहेर आलेलो आहोत। हे बघा मंदिराचं बाहेरून दिसणारं देखणं शिल्प, अतिशय सुंदर सुबक असं त्याचं कलश आणि भगवी ध्वजा हिंदू धर्माची प्रतीक फडकताना दिसत आहे। हे द्वादश ज्योतिर्लिंग दारुका वन श्री नागेश्वर आणि मंदिर परिसरातच ही छोटी छोटी मंदिर आहे। हे श्री शनिदेवाचं मंदिर आहे। आणखीन हे आहे अखंड धुना आणि ही शिवजींची इथं प्रचंड अशी मूर्ती उभारलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि खूप लांबून येताना प्रवासातच ही मूर्ती आपल्याला दिसते। तर आता या मूर्तीचा आपण समोरून कशी दिसते ती बघूया। आता आपण शिव मंदिराच्या समोर आलेलो आहोत। बघू शकता तुम्ही निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सकाळी सूर्योदय होऊन अवघे काही तासच झालेले आहेत। ही भव्य दिव्य शिवाची मूर्ती, संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारा शिव आणि विष्णू, या जगाचा अधिष्ठात्रा भगवान शिव, ह्याची ही उत्तुंग मूर्ती तुम्ही बघू शकता। सोमवार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, परंतु ठीक आहे। खूप लांबूनही मूर्ती बघू शकता आणि त्याचा साज असलेला नाग आणि डमरू, त्रिशूळ आणि त्याच्या ललाटावर असणारा त्रिपुंड आणि तिसरा डोळा, तसेच त्याच्या माथ्यावर झळकणारा चंद्रमा आणि माँ गंगा, हे सगळं स्पष्टपणे दिसू शकतं। बघू शकता हा ध्यानस्थ शिव श्री नागेश्वर मंदिर दारुका वन।
हे मूर्ती येथील खूप मोठं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की ही मूर्ती इथे आहे. आणि आता मंदिराचा संपूर्ण बाहेरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. बघू शकता तुम्ही, सूर्योदय होऊन अवघे काही तास झालेले आहेत. सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत. आणि हा सुंदर श्री नागेश्वर मंदिराचा बाहेरचा भाग, लाल आणि पांढऱ्या दगडांमध्ये या मंदिराचं स्थापत्य केलेलं आहे. आणि किती उन्नतपणे भागवत धर्माची, हिंदू धर्माची पताका फडकते आहे. खरंच जोपर्यंत सूर्य आणि चंद्र हे शाश्वत सत्य आहे, तोपर्यंत हिंदू धर्म ही या पृथ्वीवर शाश्वत सत्य आहे. काय सुंदर सकाळचं हे दृश्य दिसत आहे. तर असं हे नागेश्वर ज्योतिर्लिंग, दारुका वनातलं 12 ज्योतिर्लिंग. आणि सांगायला खूप आनंद होतोय की आमचे आज 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन संपूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले द्वारकेशी आणि द्वारकेच्या आजूबाजूचे सर्व व्हिडिओ आता चॅनलवर येतच राहतील. धन्यवाद. प्रचंड अशी शिवमूर्ती आणि त्याच्या बाजूलाच असणार आहे श्री नागेश्वर मंदिर. धन्यवाद.